नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण या महिन्यात मला वाटतं बऱ्यापैकी स्ट्रीट फूड जे आहे ते कवर करतो आहे. आपण बऱ्यापैकी साऊथ इंडियन जे स्ट्रीट फूड आहे ते या महिन्यामध्ये तुमच्यासमोर आणलं. म्हणून म्हटलं थोडा ब्रेक घेऊया आणि आपल्या महाराष्ट्रीयन जे स्ट्रीट फूड आहे, महाराष्ट्रीयन नाश्त्याचे पदार्थ आहेत ते तुमच्यासमोर आणावेत. म्हणून आज खास माझ्या घराजवळच एक खूप भरपूर कौतुक ऐकलेलं एक असं ठिकाण आणलेलं आहे जे एका मराठी माणसाने सुरू केलेलं आहे. तिथे तिखट असे नाश्त्याचे पदार्थ मिळतात. तर बघूया कुठले कुठले इथे पदार्थ मिळतात आणि तिथला तिखटपणा आहे तो आपल्याला सहन होतो की नाही. तर हे पदार्थ कोणते आणि या प्रत्येक पदार्थाची चव कशी हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. उजवीकडनं तुम्ही लकडी पुलावरनं आलात की डावीकडे लगेच चितळे आहे आणि चितळेच्याच या गल्लीत डावीकडे इथे कोपऱ्यात तुम्हाला दत्ताभाऊंची ही गाडी मिळेल. सकाळचे 10 वाजलेत. नाश्त्याला तसा बऱ्यापैकी उशीर झाला आहे म्हणून तुम्हाला गर्दी थोडी कमी दिसेल. सकाळी गाडीही दिसणार नाही एवढी गर्दी असते इथे. आपलं नाव दादा? दत्ताराम कांबळे. दत्ता कांबळे. किती वर्ष झाली या जागेला? मला आता इथे आली 27-28 वर्ष. 27 ते 28 वर्ष. आणि आपल्या इथे काय काय मिळतात? पोहे सॅम्पल, वडा सॅम्पल, मिसळपाव, व्हेज पुलाव, वडापाव. सगळ्यात जास्त सॅम्पल कुठल्या पदार्थाला? पोहे सॅम्पल. पोहे सॅम्पल. तर मित्रांनो, दत्ताभाऊंच्या इथे त्यांचा जो सगळ्यात प्रसिद्ध असा पदार्थ आहे ते म्हणजे तर्री पोहे. आपले रेग्युलर पोहे त्याच्यावर मिसळीची तर्री, तिखट तर्री असते असं मी भरपूर ऐकलेलं आहे. आणि वरती त्यांनी हे फरसाण टाकलं आहे. तर असा हा पहिला पदार्थ आज आपण त्याची चव बघूया. आणि त्याची चव बघण्या अगोदर बघूया की याच्यात आपल्याला ऐवज काय काय सापडत आहेत ते. वरती हे फरसाण आहे आणि फरसाणाच्या खाली दडलेलं आहे हे मस्त तिखट असं रस्सा किंवा तर्री. ह्याच्यात टमॅटो, हा मला वाटतं फरसाणाचा डाळ किंवा मसूर आहे. चला बघूया की पहिला घास कसा लागतो आहे विथ तर्री आणि विथ फरसाण. दत्ताभाऊंचे तर्री पोहे. एक तिखट ठीक आहे. मी दत्ताभाऊंना सांगितलं होतं दत्ताभाऊ थोडं कमी तिखट करा. कमी तिखट असणार ही हलकीची किक देते ही तर्री, हा रस्सा. पण ज्याला तिखट आवडत नसेल त्याला माझ्यामध्ये हे थोडंसं तिखट लागेल. पण अदरवाईज जे मीडियम तिखट माझ्यासारखे खाऊ शकतात त्यांना डेफिनेटली हा खूप मस्त असा आनंद मिळेल. तर असे हे मस्त दत्ताभाऊंचे तर्री पोहे, त्याचा आपण पहिला घास घेतला आणि एक मस्त इम्प्रेशन त्यांनी माझ्या मनात किंवा एक मस्त छाप सोडली. आता हळूहळू याच्यात आपल्याला कळेल की अजून काय काय मजा मिळते येते, ज्यासाठी मी उत्सुक आहे. तसं जर पाहिलं या डिशमध्ये एक युनिक कॉम्बिनेशन मिळतं आहे. पोहे ऑलरेडी सॉफ्ट असतात
त्याच्यावर तर्री टाकली आहे, त्याच्यामुळे एक तिखट वेगळं असं टेक्स्चर आलं आहे त्याला. आणि ते तिखट पोहे तसे जर पाहिले तर न्यूट्रल आहेत. ती जी तिखट तर्री आहे ना ती त्यांना एक स्पायसीनेस आणते आणि वरती क्रंची फरसाण, असं हे युनिक कॉम्बिनेशन जे आहे ते छान मजा देत आहे. तर्रीचा तिखटपणा तुम्हाला हळूहळू तुमच्या तोंडात एक आपल्या तिखटपणाची जाणीव तुम्हाला करून देईल. आणि कुठेतरी ते फरसाण तो तिखटपणा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर्री तिखट आहे पण फरसाण तुम्हाला ते थोडं बॅलन्स करून देईल. अतिशय साधा असा हा पदार्थ आहे, पण त्याच्यावर ही तिखट तर्री आणि फरसाण टाकल्यामुळे थोडं एक वेगळ्या लेवलला या पोह्यांना हा पदार्थ घेऊन जातो. आवडले मला हे तर्री पोहे. तर्री पोहे हा पदार्थ मी पहिल्यांदाच खातो आहे. अनेक ठिकाणी तर्री पोहे मिळतात, पण तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की मला साधे पोहे खूप आवडतात. म्हणून मी जिथे कुठे तर्री पोहे जरी मिळत असतील तरीही मी साधे पोहेच घेतो. पण इथे दत्ताभाऊंचे तर्री पोहेच इतके प्रसिद्ध आहेत की म्हटलं हा पदार्थ तर आपण कवर केलाच पाहिजे, आणि म्हणून तुमच्यासमोर हे तर्री पोहे घेऊन आलो. बरं, एक तुम्हाला टिप देतो. कसं आहे, बाकी ठिकाणी आपण समजा मिसळ खातो तेव्हा आपलं हे कन्फ्युजन राहतं. काही ठिकाणी रस्सा म्हणतात, काही ठिकाणी कट म्हणतात, काही ठिकाणी तर्री म्हणतात. इथे हे कन्फ्युजन नाही आहे, एकदम क्लिअर आहे. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर त्याला तर्री, आणि जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्हाला इथे रस्साच मागायला लागेल. तुम्ही चुकून तर्री मागितली तुम्हाला तिखट जाड अशी ही तर्री मिळेल. तर हे लक्षात ठेवा. इथे येऊन तुम्ही जेव्हा दत्ताभाऊंकडे रस्सा मागा, तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तुम्हाला रस्साच मागावा लागेल. तुम्ही जर तर्री मागवली चांगलं तिखट असा जाळ निघेल. हा रस्सा जरी तिखट असला तरी एक आनंद देणारा तिखट आहे. आणि हा तिखटपणा अर्थात या आनंदाची एक किंमत पण मोजावी लागते, ते म्हणजे हा घाम तो तुम्हाला माझ्या कपाळावर दिसतो आहे. पण जो हा आनंद आहे ना तो खूप छान आहे. आणि तर्री किंवा हा रस्सा छान गरम आहे म्हणून मस्त एक छान फिलिंग देतो तुम्हाला हे साधे तर्री पोहे खाण्यासाठी. इंदोरी तर्री पोह्यांबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, ते अजून कधी खाण्याचा योग नाही आला. आता हे तर्री पोहे खाल्ल्यानंतर मला ती उत्सुकता आहे की कुठे इंदोरी पोहे चांगले मिळतात तिथेही जाऊन मी तर्री पोहे ट्राय करीन. पण सुरुवात आपल्या ह्या पुणेरी दत्ताभाऊंच्या तर्री पोह्याने. मस्त अनुभव. घामाच्या धारा पुसत आपण या प्रवासात पुढच्या टप्प्यावर चाललो आहे. तोही एक अवघड टप्पा आहे, तो म्हणजे इथली मिसळ. जादू सगळी मसाल्यात आहे किंवा इथल्या रस्स्यात आहे किंवा इथल्या कटमध्ये आहे. तर मिसळ जी आहे ती आता आपण ट्राय करणार आहोत दत्ताभाऊंची. पोहेच इतके सुंदर होते, मला वाटतं मिसळ त्याच्यापेक्षाही जास्त आनंद देईल. इथे मिसळीत एक युनिक गोष्ट आहे, कांदा जो आहे तो तुम्हाला बारीक मिळत नाही. असा चिरलेला कांदा आहे जो तुमच्यासोबत मिळतो. 2 पाव आणि मिसळच्या वरती कटचा छान तवंग दिसतो आहे. त्यांनी माझ्याकडे बघून हा तेलाचा तवंग किंवा कट जरा कमी केला. आणि मिसळमध्ये जो रस्सा आहे त्याच्यावर आपल्याला दिसतो वरती हिरवा वाटाणा आहे. हिरवा वाटाणा जनरली तुम्हाला हा कोकणात किंवा रत्नागिरीच्याच बाजूला ही मिसळ तुम्हाला दिसेल, जी हिरव्या वाटाण्याने बनली जाते. मटकी पण आहे याच्यात, मिक्स असं कडधान्यांनी ही मिसळ बनलेली. वरती शेव, त्याच्या खाली नेहमीचं फरसाण आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मिळतील ते पोहे. अशी ही मिसळ आहे. पोहे मिसळ आपण याला म्हणू शकतो, कारण का पोह्यांवरच यांनी फरसाण आणि शेव टाकून वरती रस्सा आणि कट असंही केलं. हे सगळं जरा एकजीव करून घेऊ आपण. आणि याचा जो तिखटपणा आहे तो कमी करण्यासाठी
जरा याच्यात लिंबू पिळून घेऊ, कारण शास्त्र असतं ते. छानपैकी लिंबू घेऊ. एक लिंबू पुरेल की नाही मला माहीत नाही, बघूया आधी एक घास घेऊन पाहू. चला मिसळीचा पहिला घास घेऊन बघूया. लिंबाने आपलं काम केलं. तो तिखटपणा आहे तो टोन डाऊन गेला. फरसाणचं प्रमाण तेवढंच आहे, सॅम्पल किंवा रस्त्याचं प्रमाण जास्त आहे. कांदा जर बारीक असता तर अजून छान मजा आली असती, संपूर्ण मिसळ झाली असती. पण ठीक आहे, अदरवाईज मिसळीची जी चव आहे ती सुरेख आहे. चॅनलहून मिसळी तुम्ही खाऊ शकता. जादूसरी रस्त्यामध्ये जादूसरी त्या वरती कट जो आहे त्याच्यात पण आहे, कारण का त्याच्यावरच तिखटपणा जडलेला आहे. आणि जो हिरवा वाटाणा आहे त्याच्यामुळे एक ऑथेंटिक अशी मला कोकणातली मिसळ, तुम्ही जर कोकणात मिसळ खाल्ली असेल तुम्हाला त्याची आठवण इथे येईल. आपला या घाम काढणाऱ्या मोहिमेमध्ये आपण या प्रवासात तिसऱ्या टप्प्यावर आलो आहोत, आणि तो म्हणजे बटाटे वडा सॅम्पल किंवा बटाटे वडा कट वडाही तुम्ही म्हणू शकता. त्याच्यात इथे तुम्हाला एक बटाटे वडा, इथे डबलही मिळतो, मी सिंगल घेतला आहे. सिंगल बटाटे वडा, त्याच्यावर त्यांनी शेव टाकून दिली आहे आणि अर्थात हा रस्सा किंवा सॅम्पल. हा तोच रस्सा आहे जो पोह्यांवर जातो, हा तोच रस्सा आहे जो मिसळीवर जातो, तोच रस्सा आपल्याला इथे मिळतो. म्हणून घटक सगळे सेम आहेत, फरक फक्त हा वड्याचा. तर बघूया दत्ताभाऊ साईडला कट वडा कसा आहे तो. कट वड्याचा पहिला घास. मिसळीच्या वेळेस मी जे म्हणालो, जो सॅम्पल आहे त्याच्यातच मजा आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये तुम्ही काहीही जरी ॲड केलं तरी तुम्हाला तीच मजा तो पदार्थ देणार आहे. त्याच पद्धतीने हा कट वडा जो आहे तो चवीला अतिशय मस्त. वडा ही इंडिव्हिज्युअल खूप चांगला आहे. प्रयत्न करीन जर पोटात जागा राहिली तिला वडापाव पण आपण घेऊया. आणि म्हणूनच जो इथला वडा आहे, बटाटे वडा आहे ना मित्रांनो, त्याचं एक खासियत म्हणजे तुम्ही त्याच्यात सॅम्पल टाकलं की वरचं जे बेसन पिठाचं जे एक लेअरिंग आहे, कवर आहे, कोटिंग आहे, ते तो रस्सा ॲब्झॉर्ब करून घेतो. आणि रस्त्याची जी सगळी क्वालिटी आहे ती तुम्हाला त्या वड्यामध्ये देतं. म्हणून हा कटवडा हा अजून छान लागतो. आणि मुळातच म्हणून मला कटवडा हा जास्त आवडतो. आणि दत्ताभाऊंचा हा कटवडा त्या सॅम्पलमुळे अजूनच छान मजा देतो. प्रत्येक घासात आनंद. चला, दत्ताभाऊंच्या इथला शेवटचा पदार्थ म्हणजे हा वडापाव. जो मी कट वडा घेतला होता त्यात मला नुसता वडा कसा लागतो ते कळालं नाही, पण वड्याची चव एकूण खूप छान लागली होती. म्हणून मी इथला वडापावही चवीसाठी घेतला. बघूया महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची जान वडापाव कसा आहे. वडा आत्ताच मला वाटतं नुकताच तळला गेलेला आहे, म्हणून एकदम छान गरम आहे. आणि सोबतची एक मिरची. चला पहिला घास घेऊन बघू दत्ताभाऊंचा वडापाव.
चांगला आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी असं काही म्हणता येणार नाही, पण फ्रेश आहे म्हणून अजून छान लागतो आहे. वडापावाला कुठल्याच आपण नाव ठेवू शकत नाही, पण इथला वडा जर फार काही खास नसला तरी जेव्हा तो सॅम्पलमध्ये जातो तेव्हा सॅम्पल या वड्याला इथून इथे नेतो चवीच्या बाबतीत. आणि म्हणूनच तुम्ही आलात तर मी तुम्हाला सजेस्ट करीन तुम्ही कट वडा घ्या किंवा रस्सा आणि वडा घ्या, तो जास्त चांगला असेल. पण तुम्ही पटकन जाणार असाल कुठे तर एक वडापाव आणि चहा, कटिंग चहा मस्त. दत्ताभाऊंच्या तर्री पोह्यांची एक सुखद सांगता म्हणून आपण त्यांचा हा चहा घेतला. जेवढी तर्री पोहे इथे फेमस आहेत तेवढाच दत्ताभाऊंचा हा चहा पण फेमस आहे. म्हणून चहा घेतल्याशिवाय काही हा व्हिडिओ कंप्लीट होणार नाही, म्हणून मी इथला चहाही घेतला आहे. चला हा चहा घेऊया आणि बघूया या चहामध्ये काय खास आहे. जर तुम्ही रंग पाहिलात तर रंग तर छान डार्क आहे, सांगतो आहे की हा चहा स्ट्रॉंग असणार आहे. हा मस्त गोडसर आहे, मस्त तुम्हाला जागं करेल अशी ताकद या चहामध्ये आहे. चहा साधा आहे असं, पण साधेपणातच ती मजा आहे आणि साधेपणातच तो गोडसरपणा पण आहे जो या चहाला स्पेशल नसला तरी स्पेशल बनवतो. एकूणच मित्रांनो, इथे मला दत्ताभाऊंचं इथे आपण जेवढे पदार्थ खाल्ले त्याला प्रत्येक पदार्थ आवडला. एकही पदार्थाला नावं ठेवू शकतो असं नव्हतं. एकच मात्र मी सुचवीन की जी मिसळ आहे त्याच्यात जर कांदा बारीक असता तर त्या मिसळीला अजून मजा आली असती. पण चवीबाबतीत कुठल्याही याच्याबद्दल पदार्थाबद्दल तक्रार नाही, प्रत्येक पदार्थाचं कौतुक. आणि एक वैशिष्ट्य जे मी इथे जाणवलं, पुणेकर जर असतील तर त्यांना थोडं गोडसर खायची सवय आहे, पण जे पुण्याच्या बाहेरनं लोक येतात, गावाकडनं लोक येतात, त्यांना हा गोडसरपणा आवडत नाही. म्हणून ते शोधत असतात की कुठे काहीतरी तिखट मिळेल, तर त्यांचा तो शोध किंवा तुम्हाला जर काही तिखट आवडत असेल तर तुमचाही शोध हा दत्ताभाऊंच्या या स्ट्रीट फूडच्या स्टॉलवर थांबतो. तिथे तुम्ही आलात तुम्ही कुठलाही पदार्थ घ्या, पण मी जो रेकमेंड करीन त्यांचे तर्री पोहे हायली रेकमेंडेड. दुसरं म्हणजे त्यांची मिसळ ही खूप चांगली होती. वडा सॅम्पल किंवा कट वडा तोही मला खूप आवडला. वडापाव ठीकठाक आहे, तो तुम्हाला इतर ठिकाणी तसा मिळेल, पण ज्या ज्या गोष्टींमध्ये ज्या ज्या पदार्थांमध्ये दत्ताभाऊंची तर्री मिक्स होते ते सगळे पदार्थ डोळे झाकून तिखटपणा जर टॉलरेबल असेल तुम्हाला नक्की आवडतील दत्ताभाऊंचे तर्री पोहे. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.